सुहागो पडेले का रे जिंगा उठे. अरे तुला सकाळी 9 वाजी घातणार रे. रातभर काय करायचंय तू रे? मम्मी झोपू दे बाई. बाई काय तू सकाळी मग कटा 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 लाई देस बाई. तू झोपू पण देत नाही का बाई? सकाळी झोप कितली बारी रातभर झोपू देत जाय ना थोडं फार. तुले घर मा काम धंदा नाही का द्या वय ना काम बिम करणं वय ना. तुला एक मग मुसळा पोळी टाक तुम्ही. उठ ना का गुच्चूप. सकाळी 9 वाजा मग इलाज ना दाखव पडेल छे का तळे कुत्रा ना पोट ना. काय पडेल छे तू? तुला लाज वाटस का तुम्ही गाणले? रात्रभर मोबाईल देखस गेम खेस काय करस हा? तेलेच माहिती काय करस तू. उठ लवकर. बाई मारी झोपू पण देत नाही का बाई माले. कितली झोप लागी राहीन ती बाई. तुम्ही मस्त झोपी राहतस लवकर आणि माले तुम्ही झोपूच देतच नाही भो. अशी टाक सुना तुना मुसळावर एक मा तुना वाकडा मुसळ सरळ उजी. अरे दिवाळी राहिनी म्हणून मी बांधा काढी राहणू कसाले. तू आई बडा घर साफ करी ठेव. दिवाळी राहिनी बडा चैचत्राव मग करणं पडे आपले. दडा दडा उठ आण दो आणि आज तुले पाणीच बेडावणी ना आण दो आले. घरनी साफसफाई करनी शे. तू एक काम कर तू झाडू ले आणि बटा घरना जाया बिया साफ करी ठेव. मी बडा बांधा काढत जावड्या काढस समज का भाऊ. दिवाळी राहिनी ते माडी दिवाळी आपली शे. मग साफसफाई कोणी करणी पडस बरं घरनी. घरमा जी बाई राहस ती बाईलेच करणी पडस ना साफसफाई. मग ती बाई कोण शे? तू शे. मग तुलेच बडी घरनी साफसफाई बडं झावऱ्या धुवानं बडं भांड काढानं बडं तुलेच करणं पडी ना. का माले का दुसरी बहीण शे का? तुम्ही तर काय माले बहीण दिदी नी दुसरी. माले एकटा जन्म दिसन तुम्ही बडं स्टॉप करी लिहिलं. ये ना मम्मीनी काय गलती आहे? तुला मुसळा कसं चबर चबर चालस रे हा? तुला मुसळा ठेसी दिसू बरं मी. निम्मन राज्य आहे ना. उठ लवकर आण दो आणि तुला पाणी बेडावणे आण दो आले आणि तुला जेवण सुद्धा देवानी मी. जर मला काम जर नाही करणार तर तू उठ लवकर. देख तो झाडू पडेल शे. उठ लवकर बट्टा घरना जाया साफसफाई करी ठेव. इथं देख तुला जेवणच काय दिलं तर मी करसू साफसफाई करसू मी. पण देख मम्मी माले ना 2000 रुपये पाहिजे दिवाय ना साडे 2 कपडा लेसू मी आणि 3000 रुपये पेशल फटाका लेवा साडे पाहिजे बरं माले. मी तर तुला सांगितलं ना नू. नाही तर तू देख आय एम टामोर माले नाही म्हणी पडशी. मग बैठा लखपती ना पोट ना शे तू. तुले 2000 रुपये कपडा लेवाले 3000 रुपये तुले फटाका लेवाले. बैठा करोडपती ना पोट ना शे तू. उठ लवकर काम धंदा करत नाही काही नाही. त्याला द्या त्याला पैसा. रिकामा काम करत रे. तो झाड उचल आणि साफसफाई कर. देखायची पुल्ले बात पुले. मम्मी बाई म्हणा बडा मित्र लिहिला कपडा. आम्हाला कपडा नाही लिहितो का तू दिवाळीले? मग लिहिदे सुद्धा भाऊ असं थोडी. पण इथला मागा नाही लिहिदे भाऊ. दिवाळीना सारे ज्या कपडा लागतस ना भाऊ त्या कपडा लिहिदे सुद्धा तुले. असं काय पण दुतरून का बाई ना काय उपाय दिशे बाप म्हणा मागे. बाई ना उठा भाऊ मग साफसफाई करणी पडी झाली दिवाळीनी. निदा कपडा बेडावणीत भाऊ आणि फटाका सुद्धा बेडावणीत. आपण काय कोडे काम धंदाले जात असत नाही पहिलेच. घरवाला पहिलेच आशा रास आपली. त्यामुळे भाऊ गुच्ची बसानं आणि काम ऐका ना. नाही तर 2 टाइम जेवण बेडी राहणं फुकट ना. ते जेवण सुद्धा बेडावणी. काय करतस राव? मनी शकुंतला बायको तुला मोबाईल जरा दखाड. मनी शकुंतला बायको बाई ना काय गाण उडी राणी झाली डोळ्यामा. मम्मी माले चष्मा दे बाई. बाई ना बडा डोळ्यामा गाण उडी राणी झाली म्हणी. बाई म्हणा डोळ्या बिया फुटका होई जातीन माले कोण पोरती बरं. मम्मी नेमन जा साफ कर ना भाऊ. ते देख ना ते कितली गाण दिकी राणी तडे. अरे जाया कथा शे तू कथा साफ करी राय ना. मम्मी आय काय घाली लेल छे तू? आय तर तुनी कॉलेज नी पोरनागत कपडा घाली लेल छे. मी तुले पहिली सावा दे का असं? अरे घरनी साफसफाई केली ना आपण दिवाय ना साडे. मग मला असा कपडा घाली सन मस्त साफसफाई करता येत भाऊ. ते कसं आहे साडे मा कसं मला जजमेंट चुकाय जात भाऊ. मला चालता येत नाही निमन काम करता येत नाही. मग हाय कसं आहे हाऊ ड्रेस घाली सन मला मस्त कम्फर्टेबल वाटस. वाह मस्त कम्फर्टेबल वाटी राहणं तुले. एकदम भारी मम्मी एकदम भारी. मी काय म्हणे राहणू मला डोळ्यामा गाण उडी राहिनी. मला चष्मा तरी लाई दे बाई. बलता डोळ्यामा जाय रे गाण. काय नाही भाऊ काय नाही काय होत नाही. डोळ्यामा जर चालणं घे ना बलता भारी रास. डोळ्याने गाण निघी जात भाऊ. पाणी जर परस ना डोळ्यामा तर बडी गाण निघी जात. येऊ दे ते गाणले उलट सांग भाऊ मला डोळ्यामा पड. हे पहिले ना तुला डोळ्या एवढा ससा नागत शेतस. ल्या भो मम्मी मी तुले काय सांगी राहणू. बाई तुम्हालाच नाव ठी राहिनी का? लोक जर ऐकतील तर काय म्हणतील बरं त्या? काहीच म्हणावं त्या लोकांचे सुद्धा माहितीये तू गोबरना डोळ्यावाला शे आणि ससा नागत दिकस तू. म्हणून काय रिकामा काम करू नको भाऊ. दिवाळी राहिनी अंगे धड धड काम कर. धड धड साफसफाई कर भाऊ. चांगलं आहे बाई मम्मी. आता आहेच काम राहिनी मी साफसफाई करा मा. बस दुसरं काहीच काम नाहीये मला आता.
दे का हो मंडळी, दे का असं राजभाऊ घर मग साफसफाई करायला लावतोच घरवाला, आणि तुम्ही पण सांगतोस का कधी? खाली कमेंट करा बरं, आणि चॅनलवर जर नवीन होशात ना तर सबस्क्राईब पण ठोकी द्या. हा, पुढे बारी बारी व्हिडिओ येतील ना भाऊ.